रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला हळदीच्या पानातील डाळ उकडवडी करून दाखवणार आहे। डाळ उकडवडी बनवण्यासाठी 1 कप चणा डाळ 2 तास भिजत ठेवणार आहे। 2 तासानंतर भिजत ठेवलेली चणा डाळ पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। वाटलेली चणा डाळ बाउलमध्ये काढून घेणार आहे। वाटलेल्या चणा डाळीमध्ये चिमूटभर हिंग पावडर, पाव चमचा हळद पावडर, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट घालणार आहे। चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे। अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहे। पॅन गरम करत ठेवलेला आहे। 1 कप पाणी घालणार आहे। पाव चमचा तूप घालणार आहे। चिमूटभर मीठ घालणार आहे। पाण्याला उकळी आल्यावर 1 कप तांदळाचे पीठ घालणार आहे। तांदळाच्या पिठाची उकड प्लेटमध्ये काढून घेणार आहे। उकड थंड झाल्यावर मळून घेणार आहे। तांदळाच्या उकडीच्या पिठाचे गोळे करून घेणार आहे। तांदळाचे सुके पीठ लावून पातळ पुरी लाटून घेणार आहे। चणा डाळीचे सारण मध्यभागी ठेवून कढा बंद करून घेणार आहे। अशाच प्रकारे उकडीच्या पिठाची पुरी लाटून चणा डाळ मिश्रणाचे सारण भरून सर्व कढा बंद करून घेणार आहे। अशा प्रकारे सारण भरून सर्व वड्या तयार झालेल्या आहेत। उकड काढण्यासाठी हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून मध्यभागी कापून घेणार आहे। हळदीच्या पानाला तूप लावून चणा डाळीची वडी ठेवणार आहे। डाळीच्या वड्यांना उकड काढण्यासाठी चाळणीला तूप लावून घेतलेले आहे। हळदीच्या पानात ठेवलेल्या सर्व वड्या चाळणीमध्ये ठेवणार आहे। उकड काढण्यासाठी पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेले आहे। पाणी गरम झाल्यावर तूप लावलेली चाळण त्यावर ठेवणार आहे। हळदीच्या पानात ठेवलेल्या उकडीच्या पिठातल्या
चणा डाळ वड्या चाळणीमध्ये ठेवून 20 मिनिटे उकड काढून घ्यायची आहे. वरून झाकण ठेवणार आहे. वड्या शिजल्या आहेत का सुरी घालून चेक करणार आहे. सुरीला पीठ लागलेले नाही म्हणजे सर्व वड्या शिजलेल्या आहेत. हळदीची पाने काढून घेणार आहे. डाळ वड्यांचे आपल्याला हव्या त्या आकारात जाड बारीक काप करून घ्यायचे आहेत. गरम करत ठेवलेलं आहे. 3 टेबलस्पून तेल घातलेले आहे. तेल गरम झाल्यावर 2 टीस्पून मोहरी घालणार आहे. मोहरी तडतडल्यावर चिमूटभर हिंग पावडर, कढीपत्त्याचे बारीक तुकडे करून घालणार आहे. कढीपत्ता परतून झाल्यावर पाव चमचा हळद पावडर घालणार आहे. उकडीच्या पिठातले चणा डाळ वडीचे काप 3 मिनिटे मीडियम गॅसवर परतून घेणार आहे. हळदीच्या पानातील डाळ उकडवडी खूपच चविष्ट लागते. आपण जरूर करून पहा.